मृत्यूपर्यंत नाही, मृत्यू पलीकडे या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर परत का येतो. मृत्यू म्हणजे शेवट असं आपल्याला वाटतं, पण खरं तर मृत्यू म्हणजे प्रवासाची सुरुवात. माणूस मरण पावतो, शरीर थंड पडतं आणि आत्मा तो शरीरातून वेगळा होतो. तो गोंधळलेला असतो. माझं काय झालं असा प्रश्न त्याच्या चित्तात असतो. आणि तेवढ्यात अंधारातून प्रकट होतात यमदूत. रौद्ररूप, काळसर देह, हातात पाश. त्या आत्म्याला पकडतात आणि घेऊन जातात यमपुरीकडे. तिथं सिंहासनावर बसलेले असतात यमराज आणि त्यांच्या बाजूला उभे असतात चित्रगुप्त, हातात कर्मपुस्तक घेऊन. या ग्रंथात त्या आत्म्याच्या जीवनातील प्रत्येक पाप आणि पुण्य अचूक लिहिलेलं असतं. चित्रगुप्त ते पुस्तक उघडतात आणि आत्म्याला स्वतःचं आयुष्य आरशासारखं दिसायला लागतं. तो हादरतो, मी हे केलं होतं. त्याला समजतं की कर्म कुठेही हरवत नाही, सगळं इथे मोजलं जातं. यमराज गंभीर आवाजात सांगतात, तुझे अंतिम ठिकाण ठरेल, पण अजून वेळ आहे. कारण तू पृथ्वीलोकाशी अजून जोडलेला आहेस. पाप व पुण्यासोबत त्याच्या मृत्यूची जाणीव करून दिली जाते आणि मग आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जातं. पृथ्वीवर तो आत्मा दिसत नाही, बोलू शकत नाही. मृत्यूने देह संपतो, पण आत्म्याचा प्रवास सुरू राहतो. असेच विचार शास्त्रांच्या प्रकाशात समजून घेऊया. रोज एक विचार, एक सत्य. पुढील भाग 6 मध्ये पाहू मृत्यूनंतरचे आत्म्याचे अनुभव.